चला आज आपण बनवणार आहोत क्विक असे इझी डोसे। याच्यामध्ये काही भिजवायचे, आंबवायचे, वाटायचे वगैरे काही गरज नाही। फक्त रवा घ्यायचा, रव्यामध्ये दही घालायचं। दही हे मिक्सरला एकदा ग्राइंड करून घ्यायचं। हे बॅटर तुम्ही असंही भिजवू शकतात, पण मिक्सरला लावलं तर ते बॅटर जरा स्मूथ होतं, छान होतं। आता हे एका भांड्यात आपण काढून घेऊ वाटलेलं मिश्रण। ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून ते थोडं पातळ करून घेऊ आणि ह्याच्यात आता आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। थोडंसं तांदळाचं पीठ घालून झाल्यानंतर थोडं पाणी घालून पातळचं डोश्यासारखं आपल्याला थिक बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता इनो घालायचा। तुम्ही खायचं सोडा पण घालू शकता, पण इनो बेटर असतं। ते इनो घालायचा आणि हे चांगलं फेटून घ्यायचं। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, हे पण चांगलं मिक्स करायचं आणि आता हे बॅटर पण आता 10-15 मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचं। आता बघा हे माझी 10 मिनटं झालेली आहेत। आता मी तुम्हाला दाखवते। बघा हे मिश्रण असं छानसं पीठ आपलं हे तयार झालं आहे। हे पटकन असे होणारे डोसे आहेत। तुम्ही 10 मिनटं ठेवले नाहीत तरी पण चालतात। असे लगेच बनवून ते पीठ तयार करून पण तुम्ही लगेच पण बनवू शकता, पण माझ्याकडे वेळ होता म्हणून मी 10 मिनटं ठेवलेलं। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ठेवा, नाही तर तुम्ही डायरेक्ट पण बनवू शकता। बघा आता हे आपले असे डोसे छानसे डोसा आपला हा तयार झाला आहे। थोडंसं तेल सोडायचं बाजूने आणि मग थोडंसं खालून ब्राऊन झाला की हा आपला आता पलटून घ्यायचा। रव्याचा परतून दोन्ही बाजूने आपण शेकून घ्यायचा, एका साईडने पण शेकवला तरी चालतो। बघा आपला हा डोसा आता झाला आहे तयार आणि चटणीसोबत वाढायचा। करून पहा, खूप छान आहे।